संतोष देशमुख केस जिंकली। अचानक कोर्टाने घेतला ऐतिहासिक निर्णय की ज्यामुळे डॉन समजला जाणारा आरोपी अक्षरशः रडू लागला। आता 3 जणांना होणार कडक शिक्षा, कारण कोर्टाच्या हाती लागली एक अशी कॉल रेकॉर्डिंग जी आतापर्यंत दाबून ठेवली होती। एक कॉल रेकॉर्डिंग जी कोणालाच माहिती नव्हती। ती कॉल रेकॉर्डिंग आज कोर्टात उघड झाली। कालपर्यंत या प्रकरणात जे घडलं होतं ते वेगळंच होतं, पण आज अचानक एक कॉल रेकॉर्डिंग उघड झाल्यामुळे सगळा गेमच पलटला। पूर्वी सगळे पुरावे कोर्टात आले होते, पण अचानक एक कॉल रेकॉर्डिंग आल्यामुळे मुख्य आरोपी सहित आणखी 2 नवीन जणांचा आता शिक्षा त्यांना होणार आहे। अंत निश्चित झाला, कारण की कोर्टात आतापर्यंत कराड म्हणत होता की मी त्या ठिकाणी नव्हतो, मी ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस तिथून मी लांब होतो, पण जेव्हा ही कॉल रेकॉर्डिंग समोर आली तेव्हा तो अक्षरशः लहान मुलासारखा रडू लागला। स्वतःच्या तोंडाने त्याने अशी कबुली दिली की ज्यामुळे कोर्टाने घेतला कठोर निर्णय। प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड, ज्याला बीडमध्ये सगळे घाबरत होते, ज्याची प्रचंड दहशत होती। कराडचे वकील नेहमी म्हणायचे की कराड तिथे उपलब्ध नव्हते, ते घटनास्थळी नव्हते, मग त्यांचा काय संबंध। पण अचानक एक कॉल रेकॉर्डिंग उघड झाल्यामुळे आता सगळं संपलं। आरोपीचा खेळ संपला। कोर्टाने घेतला ऐतिहासिक निर्णय। कोर्टात अचानक ही रेकॉर्डिंग आल्यामुळे कोर्टाच्या बंद दाराआड काय फैसला झाला हे महाराष्ट्राला माहिती नव्हतं, पण जेव्हा मुख्य सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांना मुलाखत दिली तेव्हा त्यांनी सांगितलं या व्हायरल रेकॉर्डिंगचं सत्य। कोणालाच वाटत नव्हतं, सगळ्यांना वाटत होतं तारीख पे तारीख पडेल, पण विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या केसमध्ये मोठा विजय मिळवला। अखेर आरोपींचा शेवट निश्चित झाला। आरोपींचा अंत केव्हा होणार, तारीख जाहीर। अचानक कोर्टात नेमकं आज काय घडलं, कोणती ती रेकॉर्डिंग आहे जी दाबून टाकण्यात आली होती, ती गुप्त कॉल रेकॉर्डिंग नेमकं काय आहे की ज्यामुळे आरोपी कबूल झाला, आरोपीचा गुन्हा सिद्ध झाला। कोर्टाच्या बंद दाराआड अचानक आरोपीने नेमकं असं काय कबूल केलं, कॉल रेकॉर्डिंग बाहेर आल्यानंतर आरोपी पहिल्यांदा काय असं बोलला, नेमकं काय कबूल केलं, चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता संतोष देशमुख प्रकरणात कधी न्याय मिळेल। कोर्टात तारीख पे तारीख सुरू होती, पण अचानक एक कॉल रेकॉर्डिंग समोर आली, एक अशी गुप्त रेकॉर्डिंग समोर आली ज्यामुळे आरोपी कबूल झाला। कबूल झाल्याशिवाय त्याच्याकडे पर्यायच उरला नव्हता। जेव्हा वाल्मिक कराडला कोर्टाने पहिल्यांदा बोलायची संधी दिली तेव्हा वाल्मिक कराड जे बोलला, कोर्टात पहिल्यांदा जे बोलला ते ऐकून सगळं कोर्ट स्तब्ध झालं होतं। कोर्टामध्ये जो ऐतिहासिक निर्णय घडला, ज्याला कारण ठरली ती कॉल रेकॉर्डिंग जी आजपर्यंत दाबण्यात आली होती, ती अखेर उघड झाली आणि ज्यामुळे आता कोर्टाचा निर्णय पक्का झाला। मग आता या प्रक्रियेत नेमकं काय होणार, काय शिक्षा होणार, याविषयी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काय स्पष्टपणे सांगितलं। कोणती तारीख आली, आरोपीचा अंत केव्हा निश्चित होणार, काय रेकॉर्डिंग मध्ये समोर आलं की ज्यामुळे सगळ्या तारखा जाहीर झाल्या। पहा, मागील वर्षभरापासून वाल्मिक कराडने दोषमुक्तीसाठी वेळोवेळी अर्ज केले होते, जामिनासाठी अर्ज केले होते। हा खटला कसा पुढे ढकलता येईल, यातून आपली मुक्तता कसं होईल यावर कराडने जोर दिला होता। कराडकडे एक महत्त्वाचा मुद्दा होता की कराड घटनास्थळी उपस्थित नव्हता, कारण की जो गुन्हा घडला होता, जे दुर्दैवी प्रकरण घडलं होतं, ते घडवणारे दुसरेच होते असं त्याचं नेहमीप्रमाणे म्हणणं असायचं। मी तिथे नव्हतोच, मी तिथे उपलब्ध नव्हतोच, तर माझ्यावर गुन्हा कसा होईल, हा गुन्हाच मुळात त्या ठिकाणी बेकायदेशीर आहे असं देखील कोर्टाला त्यांच्या वकिलांनी त्या ठिकाणी हे केलं होतं। पण न्यायदेवतेचा न्याय हा मिळतोच, थोडा उशीर झाला तरी मिळतो, पण मिळतो तो खराच। आणि अगदी तसंच घडलं। अचानक एक कॉल रेकॉर्डिंग समोर आली जी आजपर्यंत गुप्त होती, जी स्वतः सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टामध्ये दाखल केली आणि ज्यामुळे या केसचा सगळा गेमच पलटला। 23 व्हिडिओ याच्यात दाखवण्यात आले होते, पण एक रेकॉर्डिंग अशी होती जी पहिल्यांदा समोर आल्यामुळे आरोपीचा खेळ संपला। मग या रेकॉर्डिंग मध्ये नेमकं काय होतं की ज्यामुळे यांचा फास आवळला। अजून अतिरिक्त 2 आरोपी कोणते समोर आले की ज्यांना देखील कडक शिक्षा होणार। पहा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 23 डिसेंबरला न्यायालयामध्ये एक सुनावणी पार पडली होती, पण आज अचानक झालं ते वेगळं आहे। 23 डिसेंबरला कोर्टामध्ये बराच वाद झाला। सुनावणीच्या सुरुवातीला न्यायाधीशांनी या प्रकरणातील सगळे आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन गुले, फरार आरोपी कृष्ण आंधळे या सगळ्यांच्या गुन्ह्याबद्दल माहिती दिली। सोबतच न्यायाधीशांनी संतोष देशमुख यांचं अपहरण आणि नंतरचा त्यांचा तो दुर्दैवी घटनाक्रम सगळा आरोपी समोरच सांगितला। आणि त्यानंतर आरोपींनी एक प्रश्न विचारला, आरोपींना न्यायाधीशांनी एक प्रश्न विचारला आणि या प्रश्नानंतर कोर्टात जे झालं ते कोणालाच माहिती नव्हतं। कोर्टाच्या बंद दाराआड ज्या गोष्टी घडल्या त्या नेमकं काय घडल्या, कोणती ती रेकॉर्डिंग आहे की ज्यामुळे आरोपीचा खेळ संपला। उज्ज्वल निकम यांनी तारखेबाबत आज नेमकं काय सांगितलं,
कोर्टाच्या त्या बंद दाराच्या आत घडलेली ती घटना, स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंनी पत्रकारांना नेमकं काय सांगितलं, कोणत्या प्रकारची शिक्षा होणार, काय तारीख आहे, काय वेगळा प्रकार निघाला, काय आहे त्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये की ज्यामुळे सगळं प्रकरण उलटं फिरलं. पहा, न्यायाधीशांनी सगळ्यात आधी आरोपींना विचारलं, तुमच्यावर लावलेला गुन्हा तुम्हाला मान्य आहे का? तेव्हा वाल्मिक कराड आणि बाकीच्या आरोपींनी सांगितलं की आमच्यावर लावलेला गुन्हा आम्हाला मान्य नाही. आता पहा, खरं तर इथेच त्यांनी काय म्हणायला पाहिजे होतं, ते डायरेक्ट म्हणाले आम्हाला गुन्हा मान्य नाही. आता सगळे पुरावे त्यांच्या विरोधात होते. ती रेकॉर्डिंग अजून बाहेर येणं बाकी होतं. ती रेकॉर्डिंग आल्यावर सगळं चित्र बदलणार होतं, पण छातीडोकपणे ते म्हणाले की आमच्यावर लावलेले गुन्हे आम्हाला मान्य नाही. आता असं ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी जे वाक्य वापरलं त्याची कल्पनाच कुणी केली नव्हती. आता वाल्मिक कराड त्यावेळेस भर कोर्टात म्हणाला, मला बोलायचं आहे, मला काहीतरी सांगायचं आहे, मला बोलण्याची संधी दिली जावी. वाल्मिक कराड सगळ्या आरोपींच्या मध्येच बोलला. यावेळेस न्यायाधीशांनी वाल्मिक कराडला चांगलंच फटकारलं. वाल्मिक कराडला स्पष्ट शब्दामध्ये न्यायाधीशांनी सांगितलं, तुला जेवढं विचारलंय तेवढं सांग, हो किंवा नाही, जास्त बोलण्याची गरज नाही. न्यायाधीशांनी वाल्मिक कराडला फटकारलं, तरी वाल्मिक कराडनं आपलं बोलणं चालूच ठेवलं. त्याने बोलणं चालू ठेवलं, त्यानंतर त्याने जी दोन वाक्य बोलला त्यामुळे कोर्टामध्ये एकच तणाव निर्माण झाला. वाल्मिक कराड म्हणाला, मला राजकीय द्वेषातून या खटल्यात फसवण्यात आले, माझा याच्याशी काहीही संबंध नाही. आणि या सगळ्या कारणामुळे कोर्टात काय वेळ तणाव झाला होता. तो असं का बोलला याच्या मागचं कारण शोधणं गरजेचं होतं. पण जेव्हा ती रेकॉर्डिंग समोर आली त्यानंतर सगळ्या आरोपींचा खेळ संपला. आरोपी छातीठोकपणे म्हणत होते, आम्हाला आरोप मान्य नाही, आम्हाला आमच्यावर लावलेले गुन्हे मान्य नाही, आम्हाला राजकीय दृष्टीने फसवण्यात आले, अशा प्रकारे ते बोलत होते. पण खरा ट्विस्ट कोर्टामध्ये जेव्हा आला, जेव्हा आरोपींवर आरोप निश्चित झाले, 23 डिसेंबरच्या अगोदर जर बघायला गेलं तर 19 डिसेंबरला कोर्टामध्ये जी सुनावणी झाली होती त्यावेळेस आरोपींनी संतोष देशमुखांना कशा प्रकारे संपवलं याचे 23 व्हिडिओ सादर झाले होते. 23 व्हिडिओ इतके भयानक होते की न्यायाधीशांनी बघितले, देशमुख कुटुंबियांनी बघितले, अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं. पण हे पुरावे दाखवत होते आरोपींचा हा सगळा प्रकार वेगळा आहे. आरोपींवर खटला चालवण्यात यावा असा युक्तिवाद सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला आणि त्याच आधारावर न्यायाधीशांनी संतोष देशमुख प्रकरणातील अटकेमध्ये असणारे 7 आरोपी आणि फरार असणारा आरोपी कृष्ण आंधळे यांच्यावर आरोप निश्चित केले. म्हणजे सगळ्या आरोपींवर आता गुन्हा केला, त्याचा भक्कम पुरावा मिळाला. सर्व आरोपींनी कट करून हा जो प्रकार घडवला, खंडणी मागितली, जातीवाचक शिवागाळी केली, या प्रकरणातील पुरावे नष्ट केले, असे आरोप अटकेमध्ये असणाऱ्या प्रत्येक आरोपीवर आता निश्चित झाले. पण त्या आरोपींना कोणती शिक्षा होणार, काय कठोर शिक्षा होणार, कशा पद्धतीने हे प्रकरण फिरलं, कारण की एक कॉल रेकॉर्डिंग यांच्यात बाहेर आल्यामुळे प्रकरण बदललं. कारण की सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी स्पष्टपणे सांगितलं, सर्व आरोपींवरचे आरोप निश्चित झाल्यामुळे सगळ्यात मोठी अडचण होती ती वाल्मिक कराडची. वाल्मिक कराड पहिल्यापासून या खटल्यामध्ये आपला काही सहभागच नाही, आपल्याला जाणून बुजून फसवलं जाते असा दावा त्यांचे वकील करत होते. त्यांच्यासाठी वाल्मिक कराडने अनेक वेळा दोषमुक्ती जामिनासाठी अर्ज केला होता, पण कराडनं केलेले सगळे अर्ज कोर्टानं फेटाळून लावले. आणि यामधला सगळ्यात धक्कादायक म्हणजे वाल्मिक कराडवरचा जो आरोप आता निश्चित झालाय, वाल्मिक कराडने हा गुन्हा केला याबद्दल 23 तारखेला कोर्टात सुनावणी झाली. पण तरी देखील कराडने दोषमुक्तीसाठी अर्ज पुन्हा एकदा केलाय, पण त्या दोषमुक्तीच्या अर्जाला आता काही महत्त्व नाही, कारण की आरोप निश्चित करताना त्यावर मकोका म्हणजेच गुन्हेगार म्हणून त्याला मानलं गेलंय. हवात कंपनीच्या मागितलेली खंडणी, त्यानंतर संतोष देशमुखांचं अपहरण, मारहाण आणि नंतर दुर्दैवी प्रकार, या सर्व कटाचा सूत्रधार आरोपी नंबर 1 म्हणजे वाल्मिक कराड असं कोर्टाने ग्राह्य धरलंय. वाल्मिक कराडच्या वकिलांनी कोर्टात दावा केला की कराडवरती लावलेला मकोका चुकीच्या पद्धतीनं लावलाय. कराडला अटक ही देखील त्याची मुख्य कारणं देण्यात आले. संतोष देशमुखांचा जो प्रकार झाला त्यावेळेस वाल्मिक कराड घटनास्थळापासून शेकडो किलोमीटर दूर होता, पण माननीय कोर्टाने कराडच्या वकिलांचा हा युक्तिवाद पूर्णपणे फेटाळून लावला. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टामध्ये जी चार्जशीट दाखल केली त्यात 8ही आरोपींचं लोकेशन, काही चॅटिंग्स आणि कॉल रेकॉर्डिंग्स होत्या. यामध्ये देशमुखांना केलेले जे व्हिडिओ, देशमुखांचा प्रकार सुरू होताना निर्लज्ज लोकांनी केलेला आनंद, दिलेली शिवागीळ, अशा रेकॉर्डिंग आता बाहेर आली. त्या चार्जशीटमध्ये वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्डिंगही सादर करण्यात आले. या कॉल रेकॉर्डिंगमध्ये तो खंडणीविषयी बोलतोय, त्यानंतर खंडणी मागण्यामध्ये देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा आडवा करा असा वाल्मिक कराडचा सुदर्शन गुलेला सांगतानाची ती कॉल रेकॉर्डिंग बाहेर आली. उज्ज्वल निकम यांनी कोर्टात चार्जशीटमध्ये दाखल केले. सर्व पुरावून वाल्मिकच कराड हा जो आहे तो सूत्रधार आहे जवळपास निश्चित झाले. देशमुखांचा प्रकरणामधील जो आरोपी आहे त्यांची ही जी प्रकार आहे तर हा खंडणी देण्यासाठी विरोध केला म्हणून प्लॅनिंग करून, अपहरण करून अमानुषपणे त्यांच्यासोबत हा प्रकार घडला असा आरोप सगळ्या आरोपींवर निश्चित झाला. आता फक्त एवढंच नाही, वाल्मिक कराडची एक मागणी होती की फक्त देशमुख प्रकरणातील गुन्ह्याबद्दलच त्याचा विचार केला जावा, पण कोर्टाने स्पष्ट नकार दिला. वाल्मिक कराड आणि इतर आरोपींवर जे गुन्हे केले होते त्या देखील कोर्टात विचार केला जाईल. त्याबरोबर हा संघटित प्रकारचा गुन्हा आहे, त्यामुळे सर्व आरोपींवरती मकोका निश्चित झाला
असला तरी आता मकोकामधून एकालाही काढता येणार नाही. यापुढे जर वाल्मिकारांनी जामिनासाठी अर्ज केला तर त्याला ट्विन टेस्ट पार करावी लागणार, म्हणजे आपण निर्दोष असण्याचं कोर्टाला पटवून द्यावं लागणार. आणि दुसरं म्हणजे जामिनीवर सुटल्यावर तो पुन्हा दुसरा गुन्हा करणार नाही हे देखील कोर्टाला पटवून द्यावं लागणार. वाल्मिकारांची कॉल रेकॉर्डिंग, कंपनीची मागितलेली खंडती, त्याच्या आदेशावर चालणारी टोळी, या सगळ्या पुराव्यामुळे वाल्मिकाराड या प्रकरणातला मुख्य मास्टर माइंड आता हे जवळपास सिद्ध होताना दिसून येणार आहे. आता तो जर जामिनावरती बाहेर पडला तर तो पुन्हा गुन्हा करणार ना की नाही या प्रकारे देखील आता कोर्टाला शक्यता त्याला समजून द्यावी लागेल. आता या प्रकरणात ही केस जर रेअरेस्ट ऑफ द रेअर ठरली तर सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा होऊ शकते ते, किंवा अशा प्रकारच्या गुन्ह्यासाठी जन्मठेप होते. पण ही जर रेअरेस्ट ऑफ द रेअर केस ठरली म्हणजेच जर हा घडलेला गुन्हा अत्यंत क्रूर आणि अमानुष पद्धतीनं झाला असेल, गुन्हेगाराने अत्यंत नीच हेतूने किंवा समाजातील दुर्बल घटकावर हल्ला केला असेल आणि गुन्हेगार सुधारण्याची कुठली शक्यता नसल्यास त्या केसला रेअरेस्ट ऑफ द रेअरमध्ये टाकलं जातं आणि ज्यामुळे आरोपींना कठोर शिक्षा होऊ शकते. आता याची जी सुनावणी आहे ती जानेवारीमध्ये 8 तारखेला होणार आहे. या प्रकरणातील आता ही कदाचित शेवटची सुनावणी असेल आणि त्यामुळे आता नक्कीच यामध्ये मोठी शिक्षा होण्याची हे आहे. तर आता तुमच्या मते यांना कोणती शिक्षा व्हायला पाहिजे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.